सावधान. जेव्हा आपण भानावर येतो, म्हणजे आपल्या जीवनाशी कनेक्ट होतो, खरोखर सावध होतो, जागृत होतो, सतीमध्ये येतो, तेव्हा जीवन कळायला लागतं. ते कधी कधी फार उशीर होतो. तो दोष नाही, माणसाचा स्वरूपच तसं आहे. जीवनाचं स्वरूपच तसं आहे. मनाचं चित्ताचं स्वरूपच तसं आहे. क्लिष्ट, क्लिष्ट, गुंतागुंतीचं, कठीण, गूढ, पटकन उकल न होणार. त्यामुळे उशीर लागतो. दादांचं गाणं आठवतं. केस माझे हे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. फार इंटरेस्टिंग आणि बोधजनक गाणं आहे. जीवनातलं सत्य. तशीच ही गाथा आहे आजची. बुद्ध वग्गातली ही चौथी गाथा आहे आणि क्रमशः धम्मपदातली 182वी गाथा आहे. आजची सुरुवात जरा वेगळी झाली आपली, पण जसं नैसर्गिकपणे, जसं स्पॉन्टॅनियसली, सहजपणे जसं मांडता येते तसं मांडण्याचा प्रयत्न करतोय आपण. किच्छो मनुस्य पटिलाभो किच्छं मच्चानं जीवितं किच्छं सद्धम्म सवनं किच्छो बुद्धानं उपादो. जो काय अनुवाद पाठवलाय तो अशा प्रकारचा आहे, परंतु त्याच्याशी मी सहमत नाही पूर्णपणे. मनुष्य योनी मोठ्या मुश्किलीने प्राप्त होते. माणूस मुश्किलीने जिवंत राहतो. मुश्किलीनेच सद्धर्माचे श्रवण, तिथं चुकीने श्रवण झालंय. श्रवण पाहिजे. श्रवण करण्यास मिळते. मुश्किलीने सद्धर्माचे श्रवण करण्यास मिळते आणि बुद्धांचा जन्म सुद्धा मुश्किलीनेच होतो. तर हा पूर्णपणे चुकीचा अनुवाद आहे. किच्छं, किच्छ शब्द आहे त्याच्यात. प्रत्येक चार चार वेळा किच्छ शब्द आलाय. तर किच्छ म्हणजे क्लिष्ट. क्लिष्ट म्हणजे गुंतागुंतीचा, पटकन उकल न होणारा. कधी कधी त्याचा अर्थ दुःखदायक असा पण केलेला आहे. क्लिष्ट आहे, गुंतागुंतीचा आहे. दुर्लभ असा एक अर्थ त्याचा केलेला आहे. कठीण आहे. कठीण आहे. काय काय कठीण आहे? किच्छो मनुष्य पटिलाभू. पटिलाभ म्हणजे लाभ. मनुष्य जीवन असणं, मिळणं, किंवा मनुष्य असणं. मनुष्य जीवन हा लाभ पण आहे, परंतु फार तो दुर्लभ आहे. तो कठीण आहे. आता हे कसं कठीण आहे हे आपल्याला
शोधायचा प्रयत्न करायचा. पण जसं आपण सुरुवातीलाच म्हटलो, की जेव्हा जीवनाचं भान येतं, जीवनाची जाग येते, जीवन कळायला लागतं, तेव्हा ते फार कठीण आहे, क्लिष्ट आहे, किच्छो आहे, हे कळायला लागतं. तर हे मनुष्य जीवन जे आहे, हे फार गुंतागुंतीचं आहे, क्लिष्ट आहे. अजून म्हटलेलं आहे, किच्छं मच्चानं जीवितं. मच्चानंग म्हणजे मर्त्य. मर्त्य म्हणजे ज्याला मृत्यू ज्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. आणि जो जिवंत आहे, जो 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 प्राणी जिवंत आहे, मग तो एक पेशीय ॲमिबा असो, छोटा किडा मुंगी असो, किंवा महाकाय प्राणी असो, डायनासोर असो, दृश्य असो, अदृश्य प्राणी असो, जलचर असो, पाण्यातला असो, भूचर असो, जमिनीवरचा असो, आकाशातला असो, अणुंग थोलंग म्हटलेला आहे ना. अणू, एकदम छोट्यातला छोटा प्राणी, मोठ्यातला मोठा प्राणी, मनुष्य, हे सगळे मरते आहेत. अं, ते वंदनेचं पुस्तक बघ बरं, आहे का? आहे का जवळ? वंदनेच्या पुस्तकामध्ये अं, आपण जलदान किंवा मृत्यूच्या वेळेला सल्लसुत्त घेतो, सल्लसुत्त. सल्ल म्हणजे शल्य. त्याच्यामध्ये, त्या सल्लसुत्तामध्ये एक हे आहे, गाथा आहे. सल्लसुत्तामध्ये, त्याच्यामध्ये अनिमित अनिमित्तं अनिमित्तमनयातं, हे बेभरवशाचे. अनिमित्तमनयातं मच्चानं. आता हाय मच्चानं, हे मर्त्य, मरणाऱ्याच, ज्याला मृत्यू ठरलेला आहे, ज्याला मृत्यू अटळ आहे, मर्त्याचे इद जीवितं, इथलं जीवन, अनिमित्तमनयातं मच्चानं इद जीवितं कसीरं च परितं च दुःखेन संयुक्तं. एक शल्य, शल्य दुखणं, शल्य म्हणजे सल. सल, माणसाच्या जीवनातली सल काय आहे? तर जे हे मृत्यूपरायण जीवन, हे मृत्यूला वश होणारं जीवन, हे इहलोकीचं जीवन, हे बेभरवशाचं आणि अज्ञात आहे. ते कष्टमय, म्हणजे आता एक कष्टमय म्हणजे क्लिष्ट. इथं याला कसिरंग असं ते शब्द आलेला आहे, म्हणजे क्लिष्ट आहे. आणि शिवाय ते अल्प आहे, थोडंच आहे. थोडं म्हणजे एका क्षणाचा, पण जन्मल्याबरोबर पण मृत्यू होऊ शकतो, आणि 100 वर्षानंतर पण मृत्यू होऊ शकतो. 110 असेल, 20 असेल, पण ठरलेला आहे, अटळ आहे ते. म्हणून मर्त्य म्हटलेला आहे. मर्त्य, मरणारा, मृत्यूला वश होणारा, तर मर्त्य आहे. तर हे मर्त्याचं इहलोकीचे जीवन बेभरवशाचे, अज्ञात आहे, ते कष्टमय आहे, अल्प आहे, आणि दुःखानं मिश्रित आहे. अशी पहिलीच गाथा आहे सल्लसुत्तात. काही लोकांना माहिती आहे ही गाथा, पण त्याचा संदर्भ या बुद्धवग्गातल्या गाथेशी येतो. किच्छं मच्चानं जीवितं. जीवितं म्हणजे जीवन. मर्त्याचं जीवन हे क्लिष्ट आहे. मर्त्याच्या म्हणजे जीवन क्लिष्ट आहे, जगणं क्लिष्ट आहे, गुंतागुंतीचं आहे. आणि विशेषतः आपण जे जे लोक सतीचा, जागृतीचा, भानावर येण्याचा, जागृत होण्याचा, जीवन समजून घेण्याचा जे प्रयत्न करतात,
त्यांना हे लक्षात येतं की हे फार कठीण आहे. साधी साधी वाटणारी गोष्ट पण कठीण आहे. की स्वतःच्या जीवनाच्या संपर्कात यायचं, जीवन पाहायचंय, संपर्कात यायचंय. ही काया, हे शरीर, हे जिवंत अस्तित्व, जीवितांग, हे जिवंत अस्तित्व जे आहे, हे आन करीत आहे, अपान करीत आहे, नैसर्गिकपणे. आणि त्याच्या निमित्तानं कायेत उतरायचंय, कायेतलं जीवन पाहायचंय आणि मग जीवनाचं स्वरूप समजून घ्यायचंय. अनित्य आहे, दुःख आहे, अनात्म आहे. हे आता जे आपण वाचलं ते बेभरवशाचं आहे. मृत्यूपरायण आहे, मृत्यूला वश होणार आहे, दुःखमय आहे. हे आत उतरल्याशिवाय समजत नाही आणि म्हणून ते कठीण आहे. आणि ते सहज होत नाही. साधी गोष्ट आहे. श्वासाला घेऊन श्वासाच्या निमित्तानं, श्वासाच्या प्रवाहाच्या निमित्तानं, आन अपान या साधनाच्या निमित्तानं, हे साधन वापरून, हे माध्यम वापरून काय साध्य करायचंय? तर जीवनाच्या संपर्कात यायचंय. जीवनाच्या संपर्कात काय यायचंय? तर जीवन क्लिष्ट आहे. जीवन यातनामय आहे. जीवन विचलित करणार आहे. अशांत करणार आहे. अस्थिर करणार आहे. म्हणजे दुःख देणार आहे. चंचल आहे. मन चंचल आहे. चित्त गुंतागुंतीचं आहे. इच्छा, आकांक्षा, तृष्णा अमर्याद आहेत. त्यामुळे पळापळ अमर्याद आहेत. झोप सुद्धा शांत नसते आणि झोप नसतानाही अशांत असतो. तर हे सगळं गुंतागुंतीच आहे. याला किच्छंग म्हटलेलं आहे. किच्छंग, क्लिष्ट, पटकन लक्षात नाही येणारं. तर जो जागृत होण्याचा प्रयत्न करतो, सतीमध्ये येण्याचा, सतीचा एक अर्थ जो आहे ना, तो अधिकाधिक उलगडत चालला आहे. म्हणजे मला मला तर फार काही गोष्टी आश्चर्यकारकच वाटतात. तो शब्द आपल्याला सापडला काय आणि त्याला आपण महत्त्व देतो काय, ती आपली साधना बनते काय, त्या साधनाच्या निमित्तानं आपण जीवनाच्या संपर्कात येतो काय आणि संशोधन, उत्खनन जे काही चाललंय ते चाललंय काय, ते काही सगळ्याच गोष्टी कधी-कधी फार आश्चर्यकारक वाटतात आणि तितक्या तितक्या कठीण पण वाटतात. आणि एक मला रात्री जाणून माझी झोप नाही झाली रात्री. आपले आता 2-3 दिवस आपण अ, गंभीर अभ्यासात गुंतलेलो आहोत. चिंतनात गुंतलेलो आहोत. गंभीर चिंतनात. जीवनाविषयीचे चिंतन. विशेषतः रविवारपासून. रविवारी बराच वेळ दिला. त्या दिवशी नंतरही मी थकलो होतो. कारण डोक्याला ताण जास्त पडतो. ताण पडतो म्हणण्यापेक्षा काम जास्त दिलं जातं. आणि कोणत्याही इंद्रियाला जास्त ताण दिला की ते थकून जातं. तर मला रात्री थकवा पण आला होता. नंतर आणि चिंतनाचं काम आणखीन गंभीर बनत गेलं आणि जरा थकल्यासारखं झालं. काल मला असं एक थोडंसं जाणवलं की आपण जितकं जितकं खोलात शिरतो तितकं आतून काम कठीणही वाटतं आणि थोडं भयकारक वाटतं. मार घाबरतो. काय तुम्ही आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला सुख पाहिजे, म्हणजे आपण दुःखमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला आनंद पाहिजे, म्हणजे आपण दुःखमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. आणि जीवनाचं स्वरूप असं आहे, सभ्य संखारा दुःखाती. दुःख सत्य आहे. जीवन हे दुःखाने मिश्रित, बेभरवशाचं आता आपण जे वाचलो, सल जी आहे, काटा जसा पायात टोचल्यावर किंवा काही अंगात समजा काही गोष्ट अशी घुसली अंगामध्ये किंवा डोळ्यात खूप आतमध्ये काहीतरी असं जखम करणारं काही घुसलं समजा, मार लागला आणि घुसलं, तर ते सलतं. ते जे सल आहे ती ती फार
अं, भयंकर असते. तर ते शल्य सांगणारं सल्लसूत्र. तर आपण जेवढे आत शिरतो, काया वेदना चित्त मेंदू मनोधम्म, ते तितकं तितकं ते शल्य जाणवत जातं. कारण दुःखमुक्तीसाठी चाललंय म्हटलं, दुःखाशी सामना आहे. सामना कोणाशी करायचा आहे? तर दुःखाशी करायचा आहे. आणि दुःखाशी सामना करायला अ, शक्ती शक्ती म्हणण्यापेक्षा ते थोडं सत्याशी सामना आहे, वास्तवाशी सामना आहे. समोर यातना दिसतात, दुःख दिसते. आता कसं कसं दिसतंय? जेवढे आपण खोलात जातो ना, तेवढ्या आपल्या अबोध अवस्थेत जातो, आपल्या अज्ञानी अवस्थेत जातो. आणि त्याच्यात आपण फार मागे गेलो तर आपल्या ज्या चुका आहेत, आपल्या ज्या मिस्टेक्स आहेत, त्या मागे जास्त आहेत. आत्ता आपण कमी करू, कारण आता जाग येत चालली, आता समज येत चालली, आता थोडंसं मॅच्युरिटी आली, कळायला लागलं. पण जेव्हा कळत नव्हतं, तेव्हा जास्त प्रमाद घडले, चुका घडल्या. आणि जेवढे आपण पाठीमागे जातो, त्याचे त्या गोष्टी आपल्या मेमरीत आहेत. ते संस्कारात आहेत. त्या दडलेल्या आहेत, दडपलेल्या आहेत, दडपलेल्या आहेत. कारण त्या नकोशा आहेत. नकोशा आहेत म्हणून सप्रेस करण्याचा मन प्रयत्न करत, दाबण्याचा प्रयत्न करत. नको, है ना, नको 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 म्हणतो ना. जेव्हा एखाद्याला म्हणजे लहानपणी आपल्याला इंजेक्शन समोर आलं, नुसतं नाव जरी काढलं इंजेक्शनचं, नको नको नको, ते आपण आधीच रडायला लागतो. नको, कारण ते आपल्याला इंजेक्शन काय आहे आणि ते टोचणं म्हणजे काय, तर आधीच आपण आरडाओरडा करायला सुरुवात करतो. आणि त्याच्यात ते टोचलं जातं. म्हणजे नको, नको मध्ये यातना आहे. नको 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 मध्ये. तसंच जेव्हा आपण खरंच प्रयत्न करतो जागृत होण्याचा, ते ते करणं भागच आहे. त्याला ते पाहिजे असेल तर, खरंच जीवनाला काही अर्थ प्राप्त करून घ्यायचा असेल, सुख पाहिजे, पण खरंच पाहिजे का? सुख खरंच पाहिजे का? तर त्याचं उत्तर नाही आहे. खरंच सुख, हा खरं सुख. कोणतं सुख? खरं सुख, दुःखमुक्तीचं सुख. आपल्याला सुख पाहिजे ते इंद्रिय सुख फक्त पाहिजे. म्हणजे डोळ्याला जे पाहायची इच्छा आहे ते पाहायचं, जे ऐकायचं ते ऐकायचं, खाणं पिणं, गंध, चव, स्पर्श, आराम, मद्य, पाहिजे तसं बोलणं, पाहिजे तसं वागणं आणि वर्तन, आणि त्याच्यातून आनंद मिळवणं, नाचणं, गाणं, नच्च गीत वादितं, माला विलेपण, शा लोकांमध्ये मोठेपणा मिरवणं, अहंकार. हे अहंकाराचं सुख जे असतं, ते सुख असं ते माणसाला अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये पाहिजे असतं. पण त्याच्यातून ते सुख आनंद मिळतं, पण ते परमसुख नाही. कारण ते टिकणारं नाही. ते दुःखावरती झाकणार आहे. त्याच्यासाठी माणूस धडपडतो, कारण त्याच्यामध्ये आनंद मिळतो. पण आनंद नाही मिळत खरं म्हणजे, आपलं दुःख इकडे झाकलं जातं, सत्य झाकलं जातं, जे खोलात दडलेलं आहे.
डीपली रुटेड, हाडामासात दडलेला आहे. मागे दडलेलं, मागे मागे आहे ते. भूतकाळात, भूतकाळा भूतकाळ आणि जो अस्तित्वात नाही. भूतकाळ अस्तित्वात नाही, परंतु तो संस्काराच्या रूपानं वर्तमानात येतो. त्याला आपण मेमरी म्हणतो. स्मरण, आठवणी, स्मृती, त्याची सती. तर हे जेव्हा सगळं मागचं जाणवतं, तेव्हा आपला मूर्खपणा आठवतो, आपलं अज्ञान आठवतं, आपण केलेल्या चुका आठवतात आणि काही काही इतक्या भयंकर चुका असू शकतात, जेवढे आपण मागे जातो. म्हणजे आणि क्षुल्लक असतात. काही चुका तर इतक्या क्षुल्लक असतात, पण त्रासदायक असतात. म्हणजे आता मला एक असं आठवलं, की आमच्या अ, लहानपणी म्हणजे साधारण दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी पर्यंत गावी असताना आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या आत्याकडं सोडलं जायचं. तिचे मिस्टर जे म्हणजे आमचे मामा, ते आर्मीमध्ये होते आणि ते सुट्टीला तेही इकडे असायचे आणि आम्ही सुट्टीला तिकडे जायचो लहानपणी. आणि ते एकदम खेडेगाव होतं. एकदम म्हणजे सायकलवर जावं लागायचं तिकडं. सायकलवर घेऊन जायचे आम्हाला आमचे मामा. आणि तिकडे मग ते उन्हाळ्यात काय करायचं, काही करायचं काय तिकडे. खेळायला असं काही खास काय नाही. दगडधोंड्यात सगळं काय असेल, विटीदांडू किंवा काय असं. आणि रानात मोकाट फिरायचं. एकदा असंच मोकाट फिरता फिरता एका त्या अ, खोलीमध्ये, ढोली म्हणतो आपण त्याला, म्हणजे पोकळ जागा. त्या पोकळ जागेमध्ये दोन अंडी होती अशी. तर ती अंडी अ, टिटवीची असली पाहिजे. टिटवीची कसली असतील ते, झाडाच्या वरच्या ढोलीमध्ये. ती दोन अंडी घेऊन मी खिशात घातली. हाफ चड्डी होती. दोन अंडी खिशामध्ये घातली. आणि माझ्याबरोबर त्यांचा एक कोणी म्हणजे नातेवाईक मुलगा पण होता खेळायला. तर ती दोन अंडी मी खिशात घातली आणि काहीतरी वेगळं सापडल्यासारखा आनंद झाला. दोन अंडी सापडली आपल्याला. छोटी होती. ती खिशात घातली. आता खिशात घातल्यावर काय होणार? घातली आणि उधळत घरी आलो. आणि तो जो मित्र होता, त्यानं घरी सांगितलं म्हणे, आणि ते टिटवीची अंडी अं, आणलीत म्हणे खिशात घालून. आणि ती दोन्ही अंडी उधळत घरी येताना फुटली होती आणि ती खिशात फुटली होती. आता टिटवीची अंडी म्हणजे अपशकुन. टिटवी ही शाप देणारी असते, असं ते धारणा आहे. टिटवी म्हणजे शाप देणारी. तर तिची अंडी म्हणजे आता ते काहीतरी अघटित घडणार, काहीतरी वाईट घडणार म्हणून बदललं मला. का असं केलं? साधी गोष्ट आहे. म्हणजे वाटायला एकदम साधी गोष्ट आहे, पण त्या धारणा, ती घडलेली चूक, अज्ञानातून घडलेली चूक. आता अंडी खिशात घातली, तर काय ते कळालंच नाही. अंडी खिशात घातल्यावर ते कशी राहतील. घातली, फुटली. घरी सांगितलं, मार बसला. आणि भीती. दुसरी कोंबडीची अंडी असते तर चाललं असतं, पण टिटवीची अंडी म्हणजे अपशकुन. आता काहीतरी घडणार. तर अज्ञानातून घडलेल्या चुका आणि त्याची झालेली शिक्षा, तर ते नंतर खूपच आठवल्यावर त्याचं हसायला पण येतं. पण त्याची झालेली शिक्षा आणि त्याचं आपल्याला बसलेलं भय, त्याच्यात काय अर्थ नसतो. पण ते मेमरीनं, ते मनानं धरून ठेवलेलं आहे. आणि ते
त्रासदायक असतं. तर असं जेवढं आपण खोलात जातो, मागे जातो, अशा आणखीनही काही घटना आहेत. आणखीनही बऱ्याच घटना आहेत. माझं आत्मकथन मी लिहिलं ते मला असं वाटत नाही म्हणजे लोकांना वाचायला द्यावं म्हणून बरीच सगळी पुस्तकं पडून आहेत माझी. ती माझ्यासाठी लिहिली जणू काही मी. पण ते छापायची काही गरज नव्हती. कारण ते फार प्रिय आठवणी नाहीत. आणि काही अशा त्रासदायक आहेत. खूप त्रासदायक आहेत. काही तर ही घटना तर त्याच्यात आली पण नाही. टिटवीच्या अंड्याची घटना. हे त्याच्यात मला सहज आत्ता आठवलं ते मला. तर जेवढे आपण मागे जातो आणि मग पुढं 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 पुढे येतो, तर जोपर्यंत आपल्याला आपल्याकडून त्या चुका घडतात अज्ञानातून, त्या त्रास देतात. ते खरं अं, हाडामासात गुंतलेलं, मनाच्या खोलीत गुंतलेलं, चित्तामध्ये गुंतलेलं, लपलेलं, दडपलेलं दुःख जे आहे ना, ते पण आपल्या त्रासाचं कारण असतं. पण आपण त्याला दुर्लक्षित करतो. कारण ते नको, काय काय ते डोक्यात घ्यायचे, काय ते आठवायचे. ते पण आठवणं हे आपल्या हातात नाही. मेमरी ही आपल्या हातातली गोष्ट नाही. आठवणी ह्या आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. ते मनावरचे संस्कार आहेत ते. आणि ते प्रिय असतील किंवा अप्रिय असतील, चित्त आहे त्याला. त्याचे परिणाम प्रिय असतील, अप्रिय असतील, सुखदायक असतील, दुःखदायक असतील, सगळं आठवतं. आणि जे दुःखदायक असते ते नको नको असतं. नको. पण नको म्हटल्यानं ते कुठे जाणार नाही. जाऊ शकत नाही. ते जे दडपलेलं आहे, ते सलणारच आतमध्ये. शल्य. ते सलतं ते काटा जसा पायात रुतला किंवा डोळ्यात काहीतरी अडकलं किंवा बाण शरीरात लागला. तर ती गाथा आहे ना, बाण शरीरात लागला तर तो काढावाच लागतो आणि काढा तो. कारण तो शरीरात घुसला आहे. परंतु आता हे काही जे बाण असे असतात, की ते काढण्याचं ते तर माहीत तर नसतं कसं काढायचं. परंतु त्याला दुसरे फाटे फोडतं मन. हा बाण कुणी मारला मला? बाण आपल्या शरीरात घुसलाय आणि कुणी मारलाय मला? तो आधी मला दाखवा. बाण मारणाऱ्याला मी आधी मारील. बाण मारणाऱ्याला मी आधी खतम करील. मग स्वतःचा बाण रुतलेला ते कळतही नाही. म्हणजे आता शब्दांचे बाण असतील किंवा बोलण्याचे बाण असतील, मार खाल्ल्याचे बाण असतील, अपशब्दाचे बाण असतील, कोणी शिव्या दिलेल्या असतील किंवा आपली चोरी केलेली असेल, मच्छिंद्र. हे जे रुतलेले बाण आहेत, हे ज्या घटना आहेत, तर त्याचं उच्चाटन होणं, त्याच्यातून मुक्ती गरजेची असते. बाण मारणारा नाही, तो गेला मारून. ते झालं किंवा ती घटना घडून गेली आता. कशामुळं काय तो नाही महत्वाचा मुद्दा. रुतलेला आहे. शब्द रुतलेले आहेत. अपमान रुतलेला आहे. अपशब्द रुतलेले आहेत. अक्कोच्छमंग वधीमंग जिनीमंग अहासी मी. त्याने मला मारले, त्याने मला लुटले, त्याने असं शिवीगाळ केली. त्यानं मला जिंकलं, मला मला हरवलं. मला जिंकलं म्हणण्यापेक्षा तो जिंकला म्हणजे मला हरवलं आणि मी ते सोडणार नाही. ते चाललेलं असतं. आपले जे काही वंश परंपरागत वाद जे चाललेले असतात ना, भाऊबंदकी. भाऊबंदकी म्हणा किंवा आपल्या मनातले अगदी शेजार पाजारांचे, नात्यागोत्यातले, भावाभावांचे, जावाजावांचे, सासू सुनांचे, बापलेकांचे, मायलेकांचे, भावा बहिणींचे जे काही शल्य मनामध्ये असतात ते वर्षानुवर्ष ते तसंच चालतंय ते.
मरून जातात त्याच्यात. जीवन कठीण आहे, क्लिष्ट आहे. किच्छंग मच्चानंग जीवितं. मर्त्याचं जीवन हे कठीण आहे. मनुष्य जीवन हे कठीण आहे. मर्त्याचं जगणं कठीण आहे. आणि याच्यातून सोडवणारं कोण आहे? सुटका करून देणारं कोण आहे? त्यामुळे हे हे धम्म अधम्म जे आहेत मनामध्ये, मनोधम्म जे मनात दडलेले जे चालतात, ते अधम्म दुःख देणारे, आणि जे मुक्त करतात ते सद्धम्म, ते सद्विचार, सद्भावना, नीती, शील, जागृती, म्हणजे करुणा, मुदिता, म्हणजे सद्धम्माचे जे काही ज्या काही गोष्टी आहेत त्या कानावर पडणं कठीण आहे. हे सहज घडत नाही. म्हणून किच्छंग सद्धम्म सवणंग, सद्धम्म कानावर पडणं हे फार कठीण आहे, फार दुर्मिळ आहे. कधी कधी कानावर पडला सद्धम्म, सद्धम्माचे शब्द, तरी ते कधी कधी जसे पाहिजे तसे नाही येत. ते काय म्हणतात, मिश्रण होऊन येतात. जसं दुधात पाणी घालून येतं, किंवा तुपात डालडा टाकून येतो, किंवा पाण्यात काहीतरी अस्वच्छ असतं, पिण्याचं पाणी अस्वच्छ मिळतं, खाण्यामध्ये खत मिश्रित म्हणजे रासायनिक द्रव्य टाकलेले आपल्याला अन्न मिळतं. अन्न पाहिजे असतं, पण मिश्रण असतं. आणि आता तर ते तसंच झालेलं आहे. तसं आता ज्ञान, धम्म, धम्माचं ज्ञान हे सुद्धा शुद्ध स्वरूपात, सद्धम्माच्या स्वरूपात आपल्यापर्यंत येईलच याची गॅरंटी नाही. त्याच्यात मिश्रण, जसं आता ही गाथा आपण वाचली आणि मी या गाथेच्या अर्थाशी सहमत नाही. मनुष्य योनी मोठ्या मुश्किलीने प्राप्त होते. त्यांना काय म्हणायचं ते सत्यही असेल, पण बोध होत नाही. किंवा माणूस मुश्किलीने जिवंत राहतो, त्यात वास्तव पण आहे, पण बोध होत नाही, क्लिष्टता लक्षात येत नाही. मुश्किलीने सद्धर्माचे श्रवण करण्यास मिळते, हे बरोबर आहे. आणि पुढचा बुद्धांचा जन्म मुश्किलीनेच होतो, हे तेवढं अर्थबोध देणारं नाही. तर संमिश्रण, मिश्रित होऊन, जसं ज्याला जसा अनुवाद करायला सुचला, आता हा हिंदीवरून केला यांनी अनुवाद, मराठी अनुवाद, तर ते हिंदीमध्येच प्रॉब्लेम असेल, म्हणून यांनी मराठीत केला, तर त्याच्यात प्रॉब्लेम असेल. त्यांनी फारसा विचार केला नसेल, कदाचित पालीचे शब्द समजले नसतील, समजले असतील म्हणजे अर्थ लागला नसेल. शब्द कळाले पण अर्थ नाही कळाला, मतीचा अर्थ नाही कळाला त्याचा, गोड अर्थ कळाला नाही, तर मग तसंच ते अनुवाद होतो आणि तोच. तर हे संमिश्रण आपल्या पुढे येतं. सद्धम्म, आता ज्या काळात फक्त श्रवण करून धम्म समजायचा, सद्धम्म समजायचा ऐकून, त्या काळातली ही गाथा आहे. त्यामुळे सद्धम्म सवणंग असं म्हटलेलं आहे. सद्धम्म ऐकायला मिळणं हे कठीण आहे, अवघड आहे, दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. आता आज सद्धम्म सवणंग नाही, आज सद्धम्म पठण म्हणू शकतो आपण. सद्धम्माचं वाचन करणं पण कठीण आहे, म्हणजे दुर्मिळ आहे. खरा खरा अर्थ, खरे, आता हे पालीचे शब्द आपल्याला नाही माहिती, तसेच असतील, बुद्धांनी उच्चारले तेच असतील, याची काही गॅरंटी नाही. म्हणजे पालीच्या अभ्यासकांना पण त्याचा अर्थ लागणं
कठीण असते. सद्धम्मात श्रवण ही कठीण आहे, असा याचा अर्थ आहे. आणि शेवटी किच्छो बुद्धानं पादो. हे सगळं हे सगळे प्रश्न कोण सोडवणार? धम्म सोडवतो, पण धम्म कोण सांगणार? ज्याला बोध झालेला आहे, जो बुद्ध आहे, ज्याला समज आलेली आहे, जो जागृत आहे, ज्याला प्रज्ञा मिळालेली आहे, समज आलेली आहे, सत्य समजलेलं आहे, शल्य समजलेलं आहे, ते शल्य कुठं आहे ते कळालेलं आहे, तो काटा कुठं रुतलेला आहे ते त्याला दिसतं आतमध्ये उतरून. आणि त्याचं निवारण तो जागृतीपूर्वक तिथल्या तिथेच करतो, जागेवर काही करायची गरज नसते. खरं म्हणजे नंतर पुढचं काम म्हणजे असं, जरी ते सल असली तर तिथे काही काही करायची गरज नाही. फक्त त्याचा सामना करण्याची गरज आहे. ज्याची भीती वाटते तिथंच जाण्याची गरज आहे. माणसाला जिथं भीती वाटते तिथं माणूस सहज घुसत नाही, कारण भीती. पण हे काम असं आहे की जरी आपल्याला अप्रिय असलं तरी मुद्दाम आठवा ते. मी तर म्हणजे आता असं दिसतंय ते काम आठवा. ते जे नको वाटतं ना, कारण त्याच्यात आपले अपमान दडलेले असतात, आपला मार दडलेला असतो, आपल्याला कोणीतरी शिवी दिलेली असते, आपल्याला भीती दाखवलेली असते, आपल्याला जसं आता शकून अपशकून जे मानतात, त्यांना ते शकून अपशकुनाचा पण त्यांना सतत ती बोचणी असते. सतत ती बोचणी असते, सतत ती टोचणी असते आतमध्ये. पापाला घाबरतात, पण पाप वगैरे काही नाही. पाप हा वाईट कर्म हा अज्ञानाचा, अजागृतीचा परिणाम आहे, ना समजदारीचा परिणाम आहे, प्रज्ञेच्या अभावाचा परिणाम आहे. जागृत मनुष्य झाला, त्याला कळालं, सती आली, कायानुसती, वेदनानुसती, चित्त आणि त्याचं कारण, मूळ कारण चित्तच आहे. आणि त्याचं अभिव्यक्ती म्हणजे त्याचं मॅनिफेस्टेशन, त्याचं अभिव्यक्ती म्हणजे जे कशामुळे व्यक्त होतंय ते. चित्त कशातून व्यक्त होतं? तर विचारातून व्यक्त होतं आणि कर्मातून व्यक्त होतं, म्हणजे बोलण्यातून आणि कृतीतून. वाईट जे चित्त दूषित असेल, अकुशल असेल, म्हणजे त्याच्यामध्ये पाप असं जर आपण हे म्हणू, वाईट, ज्याच्या शिलाचरणाची प्रेरणा नाही, असं चित्त तसंच मनाला विचार करायला लावणार, तसंच बोलणार, तशीच कृती करणार. तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन ते ते दिसलं, ती सल कुठं आहे नेमकी, त्याचं मूळ कुठं आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचं धाडस आलं ना, धीरो म्हणून धीरो शब्द येतो पहा मध्ये. कालच्या याच्यात धीरा, बुद्धांच्या बाबतीत धीर, धैर्यवान, धैर्य लागतं. धम्म जगायला, खरं म्हणजे धम्म समजायला धैर्य लागतं, धम्म जगायला जास्त धैर्य लागतं. हे शिलाचरण हे धैर्यवान, धाडसी माणसाचं काम आहे, भित्र्या माणसाचं काम नाही. भित्र्या माणसानं पण आपला भित्रेपणा समजून घेऊन त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. पण ते किच्छो आहे, कठीण आहे. किच्छंग, किच्छो, कठीण आहे. तर पण ते, जर मुक्ती पाहिजे असेल, जर निब्बाण पाहिजे असेल, जर खरोखर खरं सुख पाहिजे असेल, टेम्पररी सुख नाही, इंद्रिय सुख नाही, कामसुखल्लिका अनुयोग नाही, किंवा जिथं दुःखात दडलेलं आहे त्याला अजून दाबा म्हणून
अ, जबरदस्तीनं आत्मक्लेश नाही, आणखीन त्रास नका, आणखीन त्रास देण्याने पण दुःखमुक्ती नाही मिळत. नुसतं इंद्रिय सुखामध्ये कामसुखल्लिकानुयोगो, इंद्रियांच्या सुखांमध्ये, आनंदामध्ये, उपभोगामध्ये, भोगामध्ये खा प्या मजा करा, त्याच्यामध्ये आईश केल्यानं कधी दुःखमुक्ती मिळत नाही. ते दुःख विसरलं जातं. दडपलेलं आणखीन दडपलं जातंय, खोलात जातंय ते. आणि असंच करत आलोय आपण. म्हणून केस जेव्हा गळू लागले तेव्हा कळायला लागलं की हे काय काय केलं. आणि मग कपाळावर हात मारतात काही लोक. आता काय करणार, उशीर झाला. काही लोक असं म्हणतात. मला एक 85-86 वर्षाचे गृहस्थ मला म्हणाले, तुम्ही 25 वर्षापूर्वी जर भेटले असते तर माझ्या जीवनाला वेगळा आकार मिळाला असता. आम्ही चळवळी केल्या, आम्ही नुसते दगडफेक केली, आम्ही शिवीगाळ केली आणि आम्हाला वाटायचं आम्ही बाबासाहेबांचं काम करतो, आंदोलनाचं म्हणजे चळवळीचं काम करतो. त्याच्यामध्येच जीवन वाया गेलं. पण भानच नाही, जागच नाही. हे जर आधी कळालं असतं तर कदाचित आपल्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली असती, वेगळं काम करता आलं असतं. हे बाबासाहेबांनी केलं असेल, त्याच्यामुळं ती चळवळ उभी राहिली आणि जिवंत राहिली. ती इतकी सक्रिय होती ती, कारण तिला दिशा होती. ती भानावर असलेल्या लोकांची चळवळ असली पाहिजे. कारण स्वतः आपला नेता, मार्गदर्शक हा भानावर होता, जागृत होता आणि एका सम्यक संबुद्धाचा तो जणू काही अनुयायी होता तो. बाबासाहेब हे म्हणजे त्यांचं जीवन असं कसं काय करू शकले हे, किंवा कसे लोक जमा करू शकले, आणि ते पण अशा अशा परिस्थितीतले लोक, अशा मनस्थितीतले लोक, जिथं खायला महाग, कपडे नाही, धन नाही, पाणी नीट मिळत नाही, त्यांना शिवत नाही, कमालीची गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा, भीतीखाली पददलित, पायी दडपलेले, बहिष्कृत केलेले, गावाबाहेर टाकलेले, वेशी बाहेर म्हणजे गावाच्या शिवे बाहेर टाकलेले, नदीच्या पल्याड, ओढ्याच्या पल्याड, गावाबाहेर अशा लोकांना जागं केलंय आणि चळवळ चालवली. तर जुन्या लोकांना कधी कधी ते, आता ते जुने लोक फार कमी राहिलेत. पण नाही नाही के बराबर नाही ते आता, फार थोडे आहेत असे. त्याच्यातले काही अहंकारामध्ये नंतर नंतर अडकलेले दिसतात, की बाबासाहेबांच्या चळवळीचा अर्थच कळाला नाही, बाबासाहेबांचे शब्द कळाले नाहीत. भले बाबासाहेबांनी काही मांडीवर घेतलं म्हणे, मला उचलून घेतलं. आता यांना उचलून घेतलं कारण यांचं कुणीतरी असेल बाबासाहेबांच्या जवळपास. बाबासाहेब घरी आले आणि अं, लावला असेल हात, किंवा मांडीवर घेतला असेल, उचलला असेल, किंवा गरीब लोकांच्या घरी गेल्यानंतर, जाती अतिशय दारिद्र्याने पिचलेल्या लोकांच्या घरी गेल्यानंतर तुम्ही काय देणार त्यांना त्यांच्या पाहुणचारामध्ये. तर असे काही घटना असल्या तर मग ते लोक पुढं सांगतात, हा बाबासाहेबांना बोमलाची चटणी फार आवडायची. आता तुमच्याकडे नव्हतं द्यायला काही, तर तुम्ही दिलेलं त्यांनी खाल्लं असेल. पण यांना तो अभिमान, बाबासाहेबांना बोमलाची चटणी फार आवडायची, कारण ते आपल्याला खायचं असतं. आपल्याला जे पाहिजे असतं ते मग त्या नावावर त्याच्यावर खपवून टाकायचं. ठीक आहे, तुम्ही श्रद्धेने दिले असेल तर त्याचा आनंद होतो. तर त्याचा अर्थ तसा नाही त्यांना बोमलाची चटणी आवडायची किंवा त्यांना काही
त्यांनी जे काही केलं ते कधी कधी तुमच्यासाठी केलं ते. तर अशाही चुकीच्या ह्याच्यात आपण त्या धारणा अं, फक्त बाळगून बसलो. पण बाबासाहेबांच्या बोलण्याचा, त्यांच्या शब्दांचा, त्यांच्या कार्याचा अर्थ समजला नाही, चळवळीचा अर्थ समजला नाही, तो आपला तो दोष नाही. कारण जाग येणं ही सोपी गोष्ट नाही. समज लादता येत नाही. ती प्रयत्नानं आपल्याला प्राप्त करता येते. ती समज उच्च कोटीची समज, अगदी जीवन जीवन समजणं, जीवनातलं दुःख समजणं, कारण समजणं, त्याचं निवारण करणं, याला बुद्धच बनावं लागतं. या बुद्धासारखं थोडं तरी प्रयत्न करावे लागतात. आणि बुद्ध म्हणजे जागृत अवस्था, भान. असे बुद्ध निर्माण होणं, बुद्धानंगुप्पादो, किच्छो किच्छो बुद्धानंगुप्पादो, बुद्धांचा उदय होणं, उत्पाद होणं, प्रत्यक्ष अस्तित्वात येणं, तसं जागृत मनुष्य तसं बनणं, ही कठीण गोष्ट आहे, क्लिष्ट गोष्ट आहे, दुर्लभ गोष्ट आहे, असा या गाथेचा साधारण अर्थ आहे. आणि म्हणून म्हटलं आजची गाथा जी आहे ही थोडीशी गुंतागुंतीची आहे. अजूनही गुंता सुटला असं म्हणता येत नाही, परंतु किमान आपल्या जीवनाकडे पाहण्याचा एक आपला दृष्टिकोन तरी याच्यातून बदलू शकतो, याची खात्री आहे. उच्चार बोला. गाथेचे उच्चार आम्हाला नीट जमत नाहीत. आता तुम्ही हे वाचलं, बुद्धानम उपपादो. आम्ही असं वाचत नाही, बुद्धानम उपपादो. बुद्धानं दोन शब्द आहेत ते, बुद्धानं उपादो. ते तो आम्हाला बुद्धानं जमतच नाही. उपाद, हा म्हणजे कसं आहे, आता पालीचा त्याला अभ्यास थोडा आहे, केलाय म्हणून ते जमतंय मला. नाही जमलं तर त्याच्यात काय त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. उच्चार जरी नाही समजले, का ते थोडे अभ्यास करावा लागेल त्याचा. त्याचा एक अभ्यास करावा लागेल. पालीचं पठण आता ते जे तुमच्याकडे जर ती हे असेल, युट्यूबवर ते टाकलेलं आहे बघा, हे सगळ्या गाथांचं पठण हिंदीमध्ये केलंय, पाली हिंदीमध्ये. पालीचं पठण मी केलेलं आहे आणि हिंदीचं ते राजेश चंद्रांनी केलंय. ते ऐका, त्याच्यातून पण ऐकून ऐकून पण ते हे लक्षात येईल. परंतु समजून उमजून उच्चार हे स्पष्ट होतात. मनुष्य पटिलाभो, आता सरळ शब्द आहे. बुद्ध सद्धम्म सवणं, म्हणजे सद्धम्म आणि सवण, सवण म्हणजे श्रवण, ऐकणे. बुद्धानं उपादो, उपाद शब्द आहे, बुद्धानं शब्द आहे, तर त्याचा एकत्रीकरण बुद्धानमुप्पादो असा झालेला आहे. तो खरं म्हणजे तो बुद्धानं उप्पादो असा आहे तो. तर अभ्यासातून ते होईल. Good. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा अर्थ समजला पाहिजे. उच्चार एक वेळेला नाही जमला तर चालेल, त्याचा अर्थ समजला पाहिजे आणि तो आपल्याला आपल्या जीवनाला लागू करून लागू करता आला पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिकल बनला पाहिजे तो. बुद्धांचा बुद्धांचं निर्माण होणं म्हणजे बुद्धत्व निर्माण होणं. बुद्धाचा जन्म असा त्याचा अर्थ केला तर बुद्धांचा जन्म नसतो. कारण बुद्ध हे काही शरीर नाही. बुद्ध हे काय अस्तित्व म्हणजे भौतिक अस्तित्व नाही. बुद्ध म्हणजे ज्यांना बोध झालेला आहे, ती मनाची अवस्था. प्राप्ती. प्राप्ती, बुद्धत्व प्राप्ती. बुद्धत्व जसं जसं तुमचं तुमचं शिक्षण काय,
असं आपण जेव्हा म्हणतो, आपण काय म्हणतो BA किंवा BCom काय असेल तुम्ही सांगता, तुम्ही डिग्री सांगता, पण त्या शब्दामध्ये तुमची डिग्री नाही. ती प्राप्ती जी आहे ती तुमच्याकडे आहे, व्यक्तिगत आहे ती. तो कागद म्हणजे प्राप्ती नाही, म्हणजे सर्टिफिकेट म्हणजे प्राप्ती नाही. प्राप्ती त्या व्यक्तीमध्ये आहे. तसं बुद्ध शब्दामध्ये, बुद्ध हे त्या शब्दामध्ये बुद्धत्व नाही, ते त्या व्यक्तीला आलेली समज आहे, प्रज्ञा आहे, अंतर्बोध आहे, जीवनाचा बोध आहे. समस्या कळाली, कारण कळालं, निवारण केलं ज्यांनी केलं, ज्याचा त्यांना बोध झाला, त्याला बुद्धत्व असं म्हटलेलं आहे. आणि ही अवस्था, आता अवस्था म्हणता, मनाची अवस्था म्हणता येईल किंवा मनाची मुक्ती म्हणता येईल, ती ज्यांनी प्राप्त केली त्यांना उद्देशून तो बुद्ध शब्द आहे. बुद्ध शब्द पण क्लिष्ट आहे खरं म्हणजे फार. बुद्ध कुणी एक नाही, पण सिद्धार्थ गौतमांनी हा विषय पुढे आणला. त्यांना त्याची प्राप्ती झाली म्हणून, ते तसे बनले म्हणून, बुद्ध बनले म्हणून त्यांनी तो विषय आधी पुढे मांडला, म्हणून त्यांचं नाव पुढे येतं, सिद्धार्थ गौतम बुद्ध. जसं आता बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारणाचा मुद्दा हायलाइट केला, प्रकाशात आणला, त्याच्यासाठी काम केलं, त्याच्यासाठी जीवन अर्पण केलं आणि ते साध्य केलं. पण तसं अनेकांना वाटत असेल, त्यांच्या आधी वाटत असेल, आजही वाटतंय का तसं काम केलं पाहिजे, करतही असतील. तसं बुद्धासारखं आधी प्रयत्न, कारण ती बुद्ध बनणं ही माणसाची आवश्यकता आहे. कारण निर्वाण प्राप्ती पाहिजे, म्हणजे दुःखमुक्ती पाहिजे. कारण दुःख हे शल्य आहे, सल आहे, बोचणी आहे, टोचणी आहे, अस्थिरता निर्माण करतं, ते अस्वस्थता निर्माण करतं, झोपमोड करतं, तडफडाट, थैथयाट, आदळआपट, तोंड झोडून घेणं, छाती बडवून घेणं, म्हणजे जे काही लोळणं, हे जे दुःखाचे परिणाम आहेत हे नकोसे असतात. म्हणून हे सगळं घडतं आणि ते त्याच्यातून बाहेर पडणं, हे ज्याला, ही प्रेरणा ज्याच्यात निर्माण होते आणि ज्याला ते बाहेर पडता येतं, त्याचं काम फार मोठं असतं. आणि ते फक्त बुद्धालाच शक्य होतं, बुद्ध बनल्यावरच शक्य होतं. आणि ते कोणीही मनुष्य ज्याला ह्या प्रेरणा मिळालेल्या आहेत आणि जो ह्या मार्गावर आहे, त्या प्रत्येकाला जमू शकतो. त्यामुळे ते शब्दात जास्त अडकायचं नाही. शब्द हे साधन आहे, तराफा आहे. शब्द महत्वाचे नाही. नाही उच्चार जमला, नाही पाली जमली, फार त्याची चिंता करण्याची गरज नाही. बुद्धांनी तर असंही म्हटलेलं आहे की मातृभाषेमध्ये धम्म शिकला पाहिजे, लोकभाषेमध्ये. लोकभाषेत, आपापल्या भाषेत धम्म शिकला पाहिजे. भाषेत अडकून पाली भाषा आता कोणी बोलत आहे नाही ना, कोणाची भाषाच नाहीये ती, ती गेली ती भाषा. त्याचे काही पडसाद उत्तर भारतामध्ये असतील. जसं आता बिहारी लोक आपण भाषा म्हणतो, ते भाषा म्हणतात. भाषा, शांती, तर ते पालीशी, असे पालीशीच्या जवळचे शब्दोच्चार त्यांचे काही आहेत, वाटतं तसं. कारण बुद्धांचं बुद्धांचा जो वावर होता आणि त्यांची जी भाषा होती, ती आजचा उत्तर भारत, बिहार या बेल्टमध्ये होती. उत्तर भारतातल्या
हिमालयाच्या पायथ्याचा एरिया. आणखीन काही शब्द याच्यात असतील त्या नेपाळमध्ये. म्हणजे कपिलवस्तूचा अर्धा भाग तिकडं आहे, लुंबिनी तिकडं आहे, त्यांचं आजोळ तिकडं आहे, सिद्धार्थ गौतमांचं. कोलिय तिकडं होते, शाक्य अलीकडे होते. तर त्यांची भाषा ही जी लोकभाषा होती ती आपण असं गृहीत धरतो आजची पाली असेल, पण अशीच असेल असं नाही. याचं जे काही स्वरूप आहे हे सुधारित स्वरूप असू शकतं. सुधारित म्हणण्यापेक्षा संमिश्रण असलेलं. अशीच पाली असेल त्यावेळेला असं नाही म्हणता येत. त्यामुळे त्याच्यात जास्त अडकून पडायचं नाही. इंटरेस्ट असेल तर अभ्यास करायला हरकत नाही, पण येत नाही म्हणून काही कमीपणा बाळगायचं कारण नाही. आपल्या भाषेत आपल्याला धम्म समजून घेता आला पाहिजे. शेवटी धम्म हा पण भाषेचा विषय नाही, धम्म हा अनुभवाचा विषय आहे. कारण धम्म म्हणजे मनोधम्म, आणि मनाला कोणती भाषा नाही. मनावर जे संस्कार पडतील ती त्याची भाषा. महाराष्ट्रातला माणूस समजा नेपाळमध्ये जन्माला आला तर तो ती भाषा बोलला असता, किंवा नेपाळमधला माणूस मद्रासमध्ये जन्माला आला तर तो ती भाषा बोलतो. आपल्या संस्कारांना बंधन नाही. काय म्हणतात, पाणी ज्या भांड्यात आपण ठेवतो त्या भांड्याच्या आकाराचं ते हे असतं, ते आकार घेत तेवढं त्याच्यातच ते बसतंय. किंवा आणखीन पाण्यात पाण्यात तुम्ही जो रंग टाकाल तो रंग त्या पाण्याला येतो. तसं मनात जी भाषा संस्कारित होते ती त्याची भाषा बनते. आपण मराठीत का बोलतो, तर आपण मराठी आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो आणि महाराष्ट्रात वाढलो. समजा आपला जन्म झाल्या आपल्याला दुसरीकडे दिलं असतं, दत्तक कुणी घेतलं आणि तिकडे गेले जन्मल्यानंतर लगेचच, तर मराठी नसतो बोललो आपण. असा आहे. संस्कार कालसापेक्ष असतात, परिस्थिती सापेक्ष. जय भीम नमो बुद्ध. आज जय सगळ्यांनी भीम. आज सगळ्यांनी आपला माईक आणि व्हिडिओ ओपन करा. मुद्दाम सांगतो, आज 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 जरा वेगळ्याच अवस्थेत गेले सगळे. चांगलं आहे. आम्हाला अभ्यास करायचा आहे तर. हो हो हो. प्रॅक्टिस. खूप म्हणजे असं हा हा सूचनाचं झालं काही वेळेला अशी वाटते. हा हा हा. आणि आपण जे समजून देतो ना तिथपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. जमेल आणि ते. क्लिष्ट जीवनच असं क्लिष्ट आहे ते क्लिष्ट आपणच आहे. तयार करू. आपण नाही केलं हा? ते आपण नाही केलं ते, अविद्येतून आलं, अज्ञानातून आलं. बरोबर. हो मग अविद्याच आहे अगदी. हा, ते मुद्दाम नाही. जेव्हा आपल्याला कळत नव्हतं, भानावर नव्हतो, सती नव्हती, जागृत नव्हतो, त्यामुळे हो झालं. तो आपला दोष नाही. हो. ते झालं. टिटवीचे अंडे का खिशात घातले मला नाही माहिती ना, आणि त्यातून काय होईल मला नव्हतं माहिती. झालं, ते घडलं. ते त्याचा दोष कशाला द्यायचा. त्यावेळेची ती एक घटना आहे, त्यावेळेची ती घरातल्यांची धारणा आहे, त्यांचं अज्ञान आहे का ते टिटवीचे अंडे अपशकुन मानतात. माझं अज्ञान आहे की अंडी खिशात घातल्यावर ती कशी राहतील शाबूत, आणि ते खिशातली ती फुटली त्याचं जास्त आणखीन फुटलंय म्हणून ते जास्त घरातल्यांना ते आपलं नशीब फुटलं जणू काही. आता आपल्याला काहीतरी शाप लागल. टिटवी म्हणजे अपशकुनी पक्षी आहे. कावळा, टिटवी हे शकुन अपशकुनाचे हे विषय होते, आजही आहेत. आजही कावळा शिवल्याशिवाय जमत नाही.
नाही का? आपण त्याच्या बाहेर पडलो आहोत. हा, आपले पूर्वज होते ना अपशकुन त्याचे, वगैरे त्याच्या बाहेर. आपले पूर्वज होते ना त्याचे बळी. हो, आजही आहेत काही लोक, आहे आहे. आजही आहेत. लोकांच्या हातातल्या अंगठ्या बघा, तो अपशकुनाचाच मुद्दा आहे तो. आणि मी अजूनही अंगठी टाकली नाही माझ्या बोटावर. हा, म्हणजे सुरुवात पण नाही. तर भय आहे ते, ती भीती आहे आणि अज्ञान आहे, अविद्या आहे, भान नसलेली अवस्था आहे, सती नसलेली अवस्था आहे. खरं खरं आहे. ठीक आहे. जय ठीक भीम, नमो बुद्धाय. आहे. जय भीम.